एकीकडे गॅस तुटवड्याचा आरोप होत असतानाच भंडारा जिल्ह्यातील परसोडी ग्रामस्थांनी राज्यासमोर एक वेगळाच आदर्श ठेवलेला आहे। राज्यात अनेक ठिकाणी गॅस सिलेंडर मिळत नाहीयेत, त्यामुळे मोठ्या मोठ्या रांगा दिसत आहेत। पण इथं मात्र गावकरी बायोगॅसच्या वापरामुळे निर्धास्त झालेले आहेत। बायोगॅसनं स्वयंपूर्ण बनलेल्या या गावाची ही यशोगाथा। देशभरात एकीकडे पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरसाठी रांगा लागलेल्या आहेत, तर दुसरीकडे भंडारा जिल्ह्याच्या लागणी तालुक्यातल्या परसोडीतले गावकरी मात्र बिनधास्त आहेत। ना गॅस संपल्याची चिंता, ना सिलेंडर मिळवण्यासाठी रांगेत उभं राहण्याची गरज। याचं कारण म्हणजे या गावात सर्वच जण बायोगॅसचा वापर करतात। पारंपरिक ऊर्जा वापरातून स्वयंपूर्ण झालेल्या या गावानं यातून आदर्श उदाहरण घालून दिलंय। लागणी तालुका मुख्यालयापासून अवघ्या 13 किलोमीटर अंतरावर असलेली ही 1260 लोकसंख्येची ग्रामपंचायत। 310 घरांमध्ये बायोगॅसचा वापर केला जातो। अंदाजे 90% घरांमध्ये बायोगॅसवर रोजचा स्वयंपाक होतो। आमच्या इथं गोबर गॅस लागले आहे। 2022 पासून आमच्या इथं पूर्ण स्वयंपाक होत आहे। सकाळी चहा, वरण, भात, भाजी, पोळी, ढोरांच्या मेरवण आणि आंघोळीच्या पाणी आणि सायंकाळचाही स्वयंपाक होते। आमचा सिलेंडर आता संपलेला आहे आणि 1 महिना झाला तर आम्ही सिलेंडर यूज करत नाही, आम्ही गोबर गॅसचाच यूज करतो। आमच्या गावामध्ये कमीत कमी 1255 असं गोबर गॅस लागलेलं आहे। 4-5 लोक त्यांच्याकडे गोबर गॅस नाही आहे, तरी आमच्या गावामध्ये जे गोबर गॅस व्यवस्थित चालत असल्यामुळे काही लोकांना सिलेंडरची गरज भासत नाही। पण तेवढा सिलेंडरचा वापर कमी केला जातो। जेव्हा लोकांना जसं 1 महिन्यामध्ये सिलेंडर पुरत होतं तर ते आता 2 महिन्यापर्यंत पुरत असते। सरकारनं बायोगॅसची योजना आणल्यानंतर भंडारा जिल्ह्यात 2022 पासून युवा रूरल संस्थेनं सरकारचा हा प्रकल्प हाती घेतला आणि भंडारा जिल्ह्यात 12,000 पेक्षा जास्त नागरिकांच्या घरात बायोगॅस संयंत्र लावलं। तर लाखनीमध्ये 1800, तुमसरमध्ये 6,500, मोहाडीमध्ये 3,500 घरांमध्ये बायोगॅस दिले। काही कुटुंबांनी स्वच्छालय टँक सोबतही कनेक्शन जोडून बायोगॅस मिळवला। विशेष म्हणजे याच्या दुरुस्तीसाठी संस्थेचे कर्मचारी नागरिकांच्या घरी येऊन काम करतात। पूर्ण भंडारा जिल्ह्यामध्ये बायोगॅस लागल्यामुळे जो लाभार्थ्यांना म्हणजे जो सिलेंडरवर खर्च करावा लागत होता, त्यांच्या सिलेंडरचा खर्च पूर्ण आटोक्यात आला आहे। व काही लोकांनी जनावरं पाळल्यामुळे पूर्ण स्वयंपाक होत असल्यामुळे सिलेंडर काढून फेकले आहे व ओन्ली गोबर गॅसवरच संपूर्ण स्वयंपाक करत आहेत। त्यामुळे लोकांच्या आर्थिक बचत पण झाली आहे। आधी महिलांना चुली पेटवा लागत होत्या, त्यामुळे धुरांचा त्रास महिलांच्या डोळ्यांना होत होता, फुफ्फुसाचे आजार होत होते, तो त्रास पण कमी झाला आहे। तसेच जंगलतोड करावी लागत होती, ते झाडं तोडायला लागत होते, झाडापेक्षा तोडणाऱ्याचा खर्च जास्त येत होता, त्याच्यामध्ये पण बचत झाली आहे। बायोगॅसच्या वापरामुळे चुली बंद झाल्या आणि लाकडांवरचा खर्च वाचला। आता गॅस सिलेंडरचा खर्च सुद्धा कमी झाला। तसंच शेणखत सुद्धा मिळतं, त्यामुळे शेतीला फायदा होतो। रासायनिक खतांसाठीचा खर्च वाचला। असे एक ना अनेक फायदे असल्यामुळे आता या बायोगॅसची उपयुक्तता या गावकऱ्यांनी सिद्ध केली आहे। आज या स्वयंपूर्ण गावानं इतर गावांनाही बायोगॅसचा वापर करण्याचा संदेश दिलाय। प्रवीण तांडेकर, झी 24 तास, भंडारा।